तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग तर समजला असेल कशावरून आहे, थंबनेल पण बघितलं असेल आणि टी शर्टवरून पण समजलं असेल. तर गाईज आपली आज मॅच आहे दुंदऱ्याला. आता दुसरा राऊंड आहे आपला. तिथून त्या डे नाईट मॅचेचा फॉर्मॅट चालू झाला आहे, डे नाईट. तर आपली मॅच जास्त करून डेला लागतं, म्हणजे 4, 4:30, 5 वाजता जेव्हा मॅच चालू होतात ना त्या टायमात लागतं. आता ही मॅच पण डेलाच लागेल जवळजवळ, म्हणजे नॉर्मल अंधार पडेल तेव्हा लागेल मॅच. आणि याच्यानंतर पण दुसरी मॅच आहे 13 तारखेला, ती पण कोपरीला मॅच आहे. ती पण पहिलाच राऊंड लागला आहे आपला, म्हणजे पहिलाच नाव लागलं, पहिलीच मॅच लागणार आहे. जिथून डे नाईटचं चालू झालं आहे फॉर्मॅट, तिथून आपली मॅच जरा डेलाच लागते, नाईटला खेळायला मिळत नाही. म्हणजे खेळलो 1-2दा, तुम्ही बघितलं असेल मागच्या मॅचला. आणि आपल्यासारखं ब्लॉग मॅचेस चालू आहेत सध्या, मॅचलाच जोर दिला मॅचवरती, जरा प्रॅक्टिस. मी कालची शॉर्ट पण बघितली असेल, जरा प्रॅक्टिसला गेलो. तर आता चला आपण जाऊया मॅचला. आता माझ्यासोबत अर्जुन आहे आणि आज आपल्यासोबत सार्थक भाई आहे मॅच बघायला खास करून, किस्सर मॅन. तर बघू आपण त्याला पण घ्यायला जाऊ, तिकडूनच जायचं आहे त्या रोडनीच भानगरनी. तर चला आपण जाऊ, पहिले मॅचसाठी निघूया. जरा 2 मिनिट धुतो, फ्रेश होतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. चला बाय बाय. तर गाईज आज आपल्यासोबत जॉईन होणार आहेत मॅच बघायला स्वतः किस्सर मॅन. बघू आज भाई आपल्याला लकी ठरतं का आणि आपण मॅचमध्ये क्वालिफाय होता का. सुपर 12ला तर गेलो भाई असताना, तर 100% भाईला प्रत्येक मॅचला घेऊन जायला लागेल. असं काय नाही, काहीच गेम तर दाखवावं लागतं. आता बऱ्याचशा मॅच खेळलो आम्ही, त्यात जरा बॉलिंग साईड आमची जरा कमी पडते. थोडीशी बॉलिंग साईड जरा झाली ना स्ट्रॉंग तर काम तमाम होऊन जाईल. बॅटिंग साईड तर होतं प्रॉपर, तर जरा बॉलिंग साईडकडे लक्ष द्यायला लागेल. बॉलिंगवरती जरा मॅच गेल्यात आमच्या, एकदम बॉलर तकडं करायला लागतील. तर दुसरी मॅच आहे आमची, आता जस्ट लाईव्हवाला आले, तिथे लाईव्ह चालू होईल. तर बघू किती टाईम लागते, अजून पहिली मॅच चालू नाही झाली. जरा आला इथं जरा प्रॅक्टिस, थोडंसं जरा हात फिरवतो, बॉल लागतो जरा, नंतर तुम्हाला भेटतो. अर्जुन भाई, चिन्मय भाई येतात मागून, थांब बोलते पुढे जाऊन. चला तर थोडंसं वेळ प्रॅक्टिस करतो, नंतर तुम्हाला भेटतो ग्राउंडवरती गेल्यावरतीच डायरेक्ट. बाय बाय. तर गाईज इथं जरा रस्त्याचं काम चालू आहे, तर आम्ही जरा शॉर्टकट वापरलो. शॉर्टकटला आल्यावर इथं पर्यायी रस्ता काढला आहे, अख्खा रस्ता बंद केला आहे, जोरात रस्त्याचं काम चालू आहे. तर गाईज आपण पोहोचलो होता मॅचला, पहिलाच बॉल पाडला आहे मॅचचा, पहिलीच मॅच चालू आहे आणि पहिलाच बॉल पाडला आहे. आता चालू आपली पोरं कुठे बसले, मग आपण इथं बसले ना आपली पोरं. चला आपल्या टीमच्या पोरांना भेटतो. काय आता परत बोल, मी कोच आहे. काय बोल परत बोल, काय बोल आता बोल, मी कोच आहे बोलतो, बोल कोच आहे मग तू. तुम्हाला सांगणार लंगडा आहे. पुढच्या वर्षी कमबॅक तिन्ही मॅचेस केलता ना. तर गाईज आम्ही तर मॅचला आलेलो आणि हा पोरगा बघा टीममध्ये खेळत असताना पण, प्लेइंग 11मध्ये असताना पण बघा काय करते, पबजी खेळते. याच्यानंतर आमची मॅच लागणार होती पण बघा बोटा पण करते वरून दोन, पबजी खेळायला आता इथे तो. तर गाईज आता आम्ही झालं टॉसला कोण झाले बघा, एक कॅप्टन नाही आमचा आज टॉसला, तिघा झाल्या मॅच टॉसला. बघू आता टॉसचा काय, टॉस का बॉस कोण होते बघू आपण. नेहरे की चिंचवली मॅच चालू आहे. गाईज आपला तिथं टॉस चालू आहे, कोण टॉस जिंकते बघू. चालू आहे टॉस जिंकलेला काय गोलंदाजी बघा. सत्कार चालू आहे, टॉस जिंकला शंकर भाई, तर सत्कार चालू आहे शंकर भाईचा. छोटे छोटे गड्डे बॉलर के अड्डे. हे भाई तू टॉस जिंकला, तुला काय बोलायचंय? टर्न देण्यासाठी 100% असताना एकच गाणं म्हणतोय, माझ्या बोटात जादू आहे. हे बघा गाईज पबजी प्लेअर सलमान कर सन्मान करायचा, सन्मान कर. हा सलमान करायचा, सलमान. आक्षेप घेतला, कोच करतो मी, कोच करायचं. गाईज इथं लय मोठी आग लावलेली आहे बघा. शेवटचा एक खरी गोष्ट आहे. काय आता ही मॅच झाली का लगेच आमची मॅच आहे आणि आमची फिल्डिंग आहे. हो पबजी केला होता त्या मित्रासोबत, टाकणार मी ब्लॉग मध्ये टाकणार भाई, बघू दे टाकणार जरा, बघू दे. मग बॉलर लोक पोरा घेत का नाही टीम मध्ये, यो कारण आहे. काय आपण जाऊ आता मॅचला आणि मोबाईल आपल्या देऊ, कॅमेरा मध्ये प्रश्न आहे पद्धतीनं हा सामना जो आहे त्या सामन्याचा रिझल्ट आपण बघितला की पहिला आपला बॅटिंग करत असताना सेकंड आपला धावा डिफेंड केल्या.
थोडेसे टायटल देखील देणार आहोत. तोपर्यंत आम्ही इथून छोटासा ब्रेक घेतोय. सो इथून जी जबाबदारी आहे या मॅच आम्ही जरूर इथून आमचे म्हणून काहीच मॅच झाले चालू आणि आपला भाई म्हणजे नितेश गवते बघू शकता तुम्ही. भाईची वर येईल लवकरच. हॅलो हॅलो ग्रामस्थ तर guys, 3 ओव्हर नंतर आता एक विकेट गेलेली आहे. ग्रामस्थ Catch out. ग्रामस्थ तर या आपण मंचावरती आपली जागा तिथे प्रेक्षकामध्ये नाही, आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या मंचावर मित्रांनो, आता गोलंदाजी मार्फत नितेश गवते करतो या मंचावर स्वतः युट्यूबवर गोलंदाजी टाकताना. स्वागत आहे. 4 ओव्हर झाल्यात, शेवटची ओव्हर आहे. शेवटचं षटक इथे बाकी आणि शेवटच्या षटकासाठी स्लॉगर हाणामारीच्या षटकासाठी बॉलर येतोय नितेश गवते. नाव आहे नितेश गवते. गोलंदाज धावा धावफलकावरती खूप झाल्यात. 59 पाहताय आपण, 69 पाहताय. पहिला बॉल लॉफ केलाय समोरच्या विभागात, फटक्यामध्ये पॉवर भरपूर, 6 रन्स देऊन जाईल. 20 वरती खेळतोय राऊंड विकेट. हा चेंडू ऑफ साईडला होता, बॅकवर्ड पॉइंट कडे खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल इथे मिळेल. डबलचा कॉल नाहीये. सिंगल धाव देखील आता सफिशियंट आहे, कारण दोन्ही बाजूला चांगला खेळ चालू आहे, त्यामुळे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभी राहिली आहे. राऊंड विकेट ना, बॉल चांगला होता, खूप टप्पाचा बॉल होता, गुडले स्पॉट वरती पडला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला बॉल सुरेख आणि चेंडू. विकेट कीपरकडे विसवत असताना इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खूप वेळानंतर बॉल तयार आहे. हा फटका सुरुवातीला ठरवलं होतं ऑन साईडला खेळायचं, शेवटच्या क्षणाला ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांनी मात्र वाईट दिला. एक्स्ट्रा चिरण इथे मिळते, एक्स्ट्रा रन नंतर धावा लागला. हा स्प्रिंट बॅट्समन विकेट guys. हा दुसरा धक्का इथे मिळाला तो चिंचवली टीमला. थोडा रन करण्याचा प्रयत्न चालू आहे बॉलर कडून. रोहित पहिला बॉल आहे, बॅट वरती तितकासा आला नाहीये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पंच काकडे सरांचा इथे मात्र वाईटचा राहील. त्या चेंडू नंतर आपल्याला समजेलच. अंतिम बॉल आहे, 78 धाव फटक्यावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आले, शेल खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता, हाताला लागला. शेवटच्या मोमेंटला जे ड्रॉप झालाय, रस 2 मिळाला. तिसरीचा कॉल नाहीये. 2च धावा, 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. षटक संपलं. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल षटकार गाईज. रन मिलेंगे टोटल 7 के हाथ में गेंद है, स्वीप किए गए, स्वीप करना चाहते थे, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं. पावर प्ले का भरपूर इस्तेमाल, पावर दिखा रहे गणेश गवते. संस्कुला था अगली गेंद क्लासिकल ड्राइव, गेंद जाएगी सीमा पर, बैक टू बैक, दूसरा चौका गणेश. तो पण जाते गाईज. तिसरा कुणाल के ऊपर दबाव है, अब राउंड विकेट से आएंगे. संघाचा जोश वाढताना. 19 3 बॉल 19. अगली गेंद कहां पर गेंदबाजी हो रही है, जहां से एक और चौका लगातार, ये चौथा चौका गणेश गौतम में. कुणाल वन मैन शो पहले ओवर में पूरी बाजी नाम रही गणेश गौते के. रन बने टोटल 29 रन के ऊपर बल्लेबाज गणेश गौते. निर्णय कितीपर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. इस तरीके का ये सफर रहा है अब तक. 1 गेंद 7 की जरूरत. गेंदबाजी के लिए गेंदबाज नीरज तैयार. 1 गेंद 7 रन, कंपलसरी चेस. स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज प्रेम पाठक. गेंदबाज है तैयार नीरज. अंतिम गेंद 7 रन. ये गेंद जाएगी सीमा रेखा पार. स्कोर इज लेवल.
80 बनाए चिंचौली ने, 80 बनाए नेरे ने। कंपलसरी चेस के कारण मुकाबला गंवाना पड़ा। वेल प्लेड बोथ द टीम्स। तर गाईज ब्लॉग बनवायची पण इच्छा नाही, खरं सांगतं. आज समजला क्रिकेटमध्ये एक रन किती महत्त्वाची असतं ती. समोरच्या टीमचे 80 रन झाले होते, आम्हाला 81 रन पाहिजे होत्या 5 ओव्हरला, आणि आम्ही 1 रनाने हारलो गाईज. 1 रनाने. लास्टच्या बॉलला 7 रन पाहिजे होत्या, आमच्या बॅट्समॅनने 6 मारला, पण आम्ही 1 रनाने हारलो. सगळे रन चेस करत आणल्या होत्या. आम्हाला भाई आज लक्की झालेला तसा बघायला गेला तर. पण काय आता नशीब पण लागतं क्रिकेटमध्ये, नुसताच हे पण नाही जमत, नशीब पण लागते. तर गाईच गाडीवरती आहेत आणि लय बेकार मॅच हरलं, म्हणजे लय बेकार मॅच हरल्यावर काय बोलू शब्दात नाही माझ्याकडे काय बोलायला. 1 रन किती महत्वाची आहे. 1 रन त्यात समजला क्रिकेटमध्ये. 1 रन खरंच. लास्टच्या बॉलला झालेली मिस फील, अर्जुनकडून सुटलेली कॅच, त्या जर 2 रन वाचतात तर मॅच जिंकलेलो आम्ही. आणि फालतूची गेलेली विकेट रनआउटची तुम्हाला मॅच बघायला भेटत असेल बहुतेक. दाखवेल तुम्हाला क्लिप घेऊन यूट्यूबवरून काय झालं ते. तो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो. इथंच ब्लॉग एंड करतो मी डायरेक्ट आता. तर परत मॅच आपली 13 तारखेला. आता यातून शिकायला लागलं आपल्याला काहीतरी. बॉलिंग थोडीशी मार खाते, बॉलिंगला जरासा फटका बसते. बॅटिंग आपली होते 80 धावा, पण चेस करत आणल्या होत्या. 1 रनाने आपण हारल्यावर. ठीक आहे, आता पुढच्या मॅचला परत 100% देण्याचा प्रयत्न करू, जिंकण्याचा प्रयत्न करू. तर चला व्हिडिओ आपण इथे एंड करूया. व्हिडिओ नसेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.